धारावीतील मशिदीचं अनधिकृत बांधकाम काढायला सुरुवात झाली आहे। मशिदीच्या ट्रस्टकडूनच अनधिकृत बांधकाम पाडणं सुरू झालंय। पालिकेचं पथक मशिदीचं अनधिकृत बांधकाम पाडताना यापूर्वी वाद झाला होता आपल्याला माहिती आहे आणि काल रात्रीपासूनच आता मशिदीवरील जे अनधिकृत बांधकाम आहे ते काढायला सुरुवात झालेली आहे। प्रतिनिधी रिद्धेश हातीम यांच्याकडून आपण या संदर्भातले आणखी तपशील घेणार आहोत। रिद्धेश, सध्या धारावीत नेमकी काय परिस्थिती आहे आणि या संदर्भातली कुठली नोटीस दिली गेली होती का अधिकृतरित्या? नक्कीच आपण पाहिलं तर काही मागच्या आठवड्यात आहे ते धारावीतील जे धारावी परिसरात एक मस्जिद आहे ती मस्जिदचा काही भाग अनधिकृत आहे। या अनुषंगाने महानगरपालिका त्यावरती कारवाई करणार होती, मात्र कारवाई आधीच त्या परिसरामध्ये एकंदरीत तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं आणि त्यानंतर 7 दिवसाची आहे ती मुदत देण्यात आली होती। त्यानंतर काल रात्रीपासूनच आहे त्या मस्जिदचा जो काही अनधिकृत भाग आहे तो मस्जिदच्या ट्रस्टकडूनच काढायला सुरुवात करण्यात आली आहे। एकंदरीत पाहिलं तर या 7 दिवसामध्ये त्यांच्याकडून जे कोर्टात आहे ती देखील धाव घेण्यात आली होती, मात्र कोर्टाकडून त्यांना जी परवानगी आहे ती नाकारण्यात आली आणि त्यानंतर पालिका काही कारवाई करावी त्याआधीच त्यांच्याकडून जो अनधिकृत भाग आहे तो काढायला आता सुरुवात केला आहे। एकंदरीत पाहिलं जेव्हा पालिका कारवाई करायला आली होती मागच्या आठवड्यात तेव्हा एकंदरीत तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, मात्र आता ट्रस्टकडूनच आहे जो अनधिकृत भाग काढत असल्यामुळे सध्या तरी धारावी परिसरामध्ये एकंदरीत शांततेचं वातावरण हे सध्या तरी आहे। जी, रिद्धेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।